कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमचे सगळे दागिने पटकन काढून द्या। दामिनी, घरात जे चाललंय ते कमी नाहीये का? म्हणून तू अजून इथे येऊन मूर्खपणा करतेस? वहिनी, मला कळतंय, पण तुम्ही थोडं ना शांत व्हा। काय दागिने मला नको आहेत, दिशाला हवेत। ती आज पारंपरिक वेशभूषा करणार आहे ना, तर तिच्याकडे ती ज्वेलरी नाहीये। तुम्हाला आठवतंय लास्ट टाइम पारूचं फोटो शूट होतं, तेव्हा त्या मोलकर्णीला दिलेच होते ना ते दागिने। मग दिशाला देऊच शकता है ना? वहिनी, द्या ना तुमचं ते पारंपरिक आणि काय काय देत असेल, हा मौल्यवान छल्ल्यांसहित द्या। दामिनी, कॉम्पिटिशनची सगळी तयारी दिशा करते ना, मग तिच्या दागिन्यांची व्यवस्था सुद्धा तिनेच करायला पाहिजे होती ना। हो, हे सगळं का करताय तुम्ही? आता ना तुमच्या हेतूविषयी शंका वाटायला लागली मला। मुद्दाम करत नाही आता तुम्ही? दामिनी, ते आपले दागिने पारंपरिक आहेत, मौल्यवान आहेत, ह्याची तर तुला कल्पना आहेच ना। ते जर असंच उठसूट कुठल्याही गोष्टीसाठी वापरायला लागलो तर त्याची काय किंमत राहणार आहे सांग? बरोबर आहे वहिनी तुमचं, पण वहिनी, आपण कोणाला तरी नाही ना देणार आहोत। दिशा या घरची सून तर आहे, म्हणजे होणारी। म्हणजे सॉरी, तुम्ही त्या मोलकर्णीला, पारूला हे दागिने देऊ शकता फोटोशूट साठी, तर मग दिशाला का नाही? मला ना दिशाची फार दया वाटते हो, म्हणजे खूप दया येते तिच्यावर। लग्नाआधीच तिला जर या घरात ही ट्रीटमेंट मिळणार असेल तर लग्नानंतर? पण काय करणार, असो। कसं आहे ना वहिनी, मी स्वीकारलंय, या घरात घरच्या सुनेपेक्षा जास्त घरच्या मोलकर्णीला जास्त किंमत आहे। दामिनी, थांब। वहिनी, मला नको दे। वहिनी, हा छल्ला आणि हे दागिने, हे दोन्ही महत्वाचं आहेत, पण त्याही पेक्षा महत्वाचं आहे ते या घरच्या होणाऱ्या सुनेचा सन्मान। त्यामुळे हे दोन्ही दिशाला दे, तिच्या तयार होण्यात काहीही कमतरता राहिली नाही पाहिजे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।